कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या नव्या प्रशस्त इमारतीचे तसेच पोलीस वसाहतीचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात आणि दिमाखात पार पडले। कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस प्रशासनाच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नवीन इमारतीमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला। याप्रसंगी 7 मजली इमारतीच्या एकूण 64 सदनिकांपैकी प्राथमिक स्वरूपात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांना सदनिकांच्या चाव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या। त्यानंतर पालकमंत्री माजी आमदारांनी नव्या सदनिकांची पाहणी केली। पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या सुसज्ज वसाहतीमुळे त्यांना सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे। तसेच 4 फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले, ज्यामुळे गुन्हे तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे। यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटलांनी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आधुनिक पोलीस स्टेशन इमारती आणि पोलीस वसाहती उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे। जिल्ह्यात वाढत्या ड्रग्ज तस्करीच्या घटनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत। याचबरोबर अवैध धंद्यांचं उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करणार असून ओळख गुप्त ठेवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। कार्यक्रमादरम्यान विखे पाटील यांनी हलक्या फुलक्या शब्दामध्ये बुरा ना मानो होली है असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्याची लहर निर्माण केली। काळे कोल्हे यांच्या मतदारसंघात विखे पाटलांनी होळीच्या शुभेच्छा देताच माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी हात जोडत आभार मानले। ते भांडण कशामुळे वाढले? हा जो हरामाचा पैसा येतो गुन्हेगारीमध्ये, त्याच्यामुळे गुन्हेगारीचं बळ वाढत चाललं आणि त्यातून मग त्यांना राज्याश्रय मिळतो आमच्यासारख्या लोकांकडून, त्यामुळे ते फपत चाललं। त्याला पोलीस दलात मी दोष देत नाही, आम्हीच राज्यकर्ते अशा अवैध धंद्याला ज्यावेळी आम्ही आश्रय देतो, त्यांना पाठबळ देतो, पोलीस तरी काय करतील? आम्ही जरा फोन करतो, साहेब काळजी, आपला मनुष्य होऊन घ्या जरा। आता गुन्हेगार आपला म्हणून कधी पण झालाय मला समजायला तयार नाही, म्हणजे पोलीस काय करतील? त्यामुळे आपण जसे पोलीस कर्मचारी काही प्रमाणात दोषी असतील, आपणही दोषी आहोतच ना। आपणही अंतर्मुख होणार, आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की आपलं काय चुकतंय। सामाजिक व्यवस्था जी आपण निर्माण केलेली आहे, त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये कुठं चूक होते, याचा सकलन आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशी माझी सगळ्यांनी विनंती आहे। एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण घडून आणला। खरं मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 14 ते 19 मध्ये सुद्धा आणि आताही केवळ आणि केवळ त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसांची निवासस्थानं असतील, पोलीस स्टेशन असतील, त्याच्यामध्ये पूर्ण आता कायकल्प होतं। आज फॉरेन्सिकच्या व्हॅन्स आपण देणार आहोत। प्रत्येक पोलीस मला वाटतं डीवायएसपीच्याकडे एक फॉरेन्सिक व्हॅन देणार होता आपण। एका वेळी त्याच्यामध्ये मला वाटतं 32 टेस्ट होणार त्यामध्ये एकाच वेळी। त्याच्यामध्ये स्टाफ दिलेला आहे, त्या दोन्ही प्रकारची यंत्रणा आहे। म्हणजे अशा ज्या घटना घडतात, मग ते सॅम्पल पाठवा, ते 8 दिवस येत नाहीत, मग गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करण्यामध्ये विलंब होतो, विलंब झाला म्हणजे लोकांचा गैरसमज होतो। पण या फॉरेन्सिक व्हॅन दिल्यामुळे आता ताबडतोबीनं त्याच्यामध्ये 32 टेस्ट लगेच होतील आणि गुन्हे त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यामध्ये मोठी मदत आमच्या पोलीस यंत्रणाला मिळणार आहे। हे सुद्धा एक मोठं पाऊल माननीय देवेंद्रजींनी त्यासाठी उचललेलं आहे। त्यामुळे तपासाला गती मिळेल आणि लोकांना अधिक प्रकारचा चांगल्या पद्धतीचा न्याय देता येईल अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा काँग्रेस साहेब आपलं आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या निमित्तानं मी अभिनंदन करतो। आमदार आशुतोष काळे यांचा सुद्धा विशेष प्रयत्न या सगळ्या कामात राहिलेला आहे। त्याचबरोबर आमच्या माजी आमदार स्नेहलताई यांचं सुद्धा पुष्कळ या कामात त्यांचा आग्रह होता, धडपड होती, त्यांनी सुद्धा चांगले प्रयत्न केले। त्यांना सगळ्यांना आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। काल होळी झाली, होळीच्या शुभेच्छा देऊन टाकतो। आणि त्यामध्ये पूर्वी फार जुनं गाणं होतं, पुराणा मानो तसं आपल्याला कोपरगाव आला म्हणजे मला ते म्हणणं गरजेचं आहे। पुराणा मानो। याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की 2013 साली माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्याच्या विभाजनास मंजुरी मिळाली होती। त्यानंतर सत्तांतर झालं आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींना संधी मिळाली। आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे।
अजितदादांनी या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांची आठवण होत आहे. अजितदादांच्या आठवणी सांगताना आमदार काळे यांचा कंठ दाटून आला. तसेच आमदार काळेंनी कोपरगावातील वाढते अवैध धंदे आणि वाळू तस्करी याकडे पालकमंत्र्यांसमोर पोलीस अधीक्षकांचं लक्ष वेधलं. त्या ठिकाणी आहे फार मोठा हातभार या निर्मितीमुळे झालेला आहे. जी भूमिका माजी आमदार अशोकरावजी काळे साहेबांची होती का नवीन काम होऊन आपल्या पोलीस बांधवांना त्या ठिकाणी राहता आलं पाहिजे, ऑफिस मिळालं पाहिजे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 साली जी काही संधी आपण मला दिली, या सर्व गोष्टीचा पाठपुरावा त्या ठिकाणी करून योग्य जे काही करणं गरजेचं होतं समस्या सोडवण्यासाठी अनेक बैठका घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि म्हणून या सर्व गोष्टीचं काम आज आपल्याला त्या ठिकाणी उभं दिसतंय. याचं उद्घाटन करण्यासाठी खरं म्हणजे मी अजितदादांना विनंती केली होती ऑक्टोबरमध्ये, परंतु नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपल्यानंतर तुला वेळ देतो आणि दुर्दैवाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की जी घटना घडली, मी साहेबांना विनंती केली का दादांची तारीख जिल्हा परिषद निवडणूक झाल्याशिवाय मिळणार नाही. पोलीस बाहेर राहत आहे, कुठे दुसरीकडे राहत आहे आणि म्हणून त्यांना क्वार्टर मिळाले पाहिजे. आपण लवकरात लवकर तारीख द्यावी. दुर्दैव आपलं असं का साहेबांनी 2 तारीख दिली आणि 28 तारखेला ती घटना घडली आणि म्हणून 2 फेब्रुवारीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकला नाही. म्हणून आज हा कार्यक्रम होतोय. त्यावेळेसचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या साक्षीने दादांनी आपल्याला शब्द दिला आणि 25 कोटी मंजूर करून ही इमारत आज आपल्याला वापरायला पोलिसांना मिळणार आहे. निश्चितपणे या सर्व गोष्टीमुळे पोलिसांवरचा जो काही ताण आहे तो कमी होणार आहे आणि त्यांच्या कामामध्ये अजून सुधारणा होणार आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की पोलीस वसाहतीची दुरवस्था पाहून पोलीस बांधवांच्या कुटुंबियांच्या व्यथा तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मंजुरी दिली आणि 2015 साली शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांची निर्मिती झाली. तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस ठाण्याचं उद्घाटन झालं होतं, असं सांगत पालकमंत्री विखे पाटील यांचंही सहकार्य लाभल्याचं त्यांनी म्हटलंय. या ठिकाणी उभी राहिलेली पाहतोय, याचं उद्घाटन होतोय आणि पोलिसांच्या हातात घराची चावी दिली जाते. हा अतिशय आनंदाचा आजचा क्षण आहे. सातत्याने पाठपुराव्याने आणि प्रयत्नाने शहरातील अनेक शासकीय इमारती उभ्या करता आल्या. त्याचा मनस्वी आनंद आणि पोलीस बांधवांच्या निवासस्थानाची इमारत 2014 ते 19 या आमदारकीच्या काळात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये आले. काम आटोपून निघाले असता पोलीस बांधवाच्या महिलांनी त्यांच्या वसाहतीत येण्याचा आग्रह केला. त्यांच्या वसाहतीत गेल्यानंतर त्यांच्या आग्रहाखातर तिथं पोहोचल्यावर अतिशय वाईट अवस्था, म्हणजे पत्रे गळत होते आणि सगळी दुरावस्था झालेली आणि म्हणून जनतेच्या संरक्षणाचं व्रत ज्यांनी घेतलं, रात्रंदिवस पोलीस बांधव आपल्यासाठी झटत असतात, कष्ट घेत असतात, त्यांची ही अवस्था पाहून, वेदनादायी चित्र बघून मी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी गृहमंत्री देवाभाऊ त्यांच्याकडे ही व्यथा मांडली आणि लगेचच पोलीस स्टेशनची इमारत, पोलीस बांधवांचे निवासस्थान यासाठी त्यांनी मान्यता दिली आणि 28 जानेवारी रोजी याची निर्मिती झाली. तेव्हापासून या इमारती उभ्या होईपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे सातत्याने पाठपुरावा केला. याचा आवर्जून उल्लेख मी का करत आहे की एका पोलीस स्टेशनवर हा भार होता. मग तत्कालीन गृहराज्यमंत्री रामभाऊ शिंदे हे होते आणि त्यावेळी त्यांनी कोपरगाव ग्रामीण आणि शहर असे 2 पोलीस स्टेशन वेगवेगळे निर्मिती केली. त्याही बद्दल त्यांचे मी मनपूर्वक या निमित्ताने आभार मानते. आणि या पोलीस स्टेशनच्या निर्मितीच्या वेळी उद्घाटन ज्यावेळी झालं 28 जानेवारी 2015 रोजी स्वर्गीय कोल्हे साहेब उद्घाटनाला उपस्थित होते. त्याचीही मला आज आवर्जून आठवण होते आहे. आणि इथे कार्यरत असलेले सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधव निश्चितच आपल्या कर्तव्याशी ते प्रामाणिक राहत आहेत. आणि आज साहेब म्हणाले तसं या घरामध्ये पाडव्याच्या दिवशी नवीन घरामध्ये प्रवेश करून सगळे गुढ्या उभारतील, असा हा आजचा आनंदाचा क्षण आहे. दरम्यान पोलीस ठाण्याच्या विभाजन आणि इमारतीवरून पालकमंत्र्यांसमोरच काळे आणि कोल्हे यांच्यात श्रेयवादाची जुगलबंदी पाहायला मिळाली.
एकूणच कोपरगाव तालुक्यासाठी ही नवी इमारत आणि वसाहत पोलीस यंत्रणेच्या बळकटीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल मानलं जात असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. यावेळी नगराध्यक्ष पराग संधान, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.